एके दिवशी दोन घनिष्ठ मित्र जंगलातून प्रवास करत होते. दोघेही एकमेकांवर खूप विश्वास ठेवत होते आणि कायम म्हणत, सुखदुःखात आपण एकमेकांची साथ सोडणार नाही. जंगल दाट होतं. पक्ष्यांचे आवाज, उंच झाडं आणि शांत वातावरण होतं. चालता चालता अचानक त्यांच्या समोरून एक मोठं भयानक अस्वल आलं. अस्वलाला पाहताच दोघांचेही धाबे दणाणले. त्यापैकी एक मित्र फार चपळ होता. त्याने क्षणाचाही विचार न करता जवळच असलेल्या झाडावर झपाट्याने चढ घेतला आणि वर जाऊन बसला. दुसरा मित्र मात्र घाबरून गेला. त्याला झाडावर चढता येईना. त्याला आठवलं की अस्वल माणूस मृत असल्यासारखा पडला तर त्याला हात लावत नाही. तो ताबडतोब जमिनीवर पडला, श्वास रोखून धरला आणि मृत असल्याचा अभिनय करू लागला. अस्वल त्याच्या जवळ आलं, त्याच्या चेहऱ्यावर, कानाजवळ हुंगलं, पण तो हालचाल करत नाही हे पाहून अस्वल निघून गेलं. अस्वल गेल्यावर झाडावर चढलेला मित्र खाली उतरला आणि हसत म्हणाला, "अरे, अस्वल तुझ्या कानात काय सांगून गेलं?" तो मित्र शांतपणे म्हणाला, "तो मला एवढंच सांगून गेला की अडचणीच्या वेळी जे मित्र साथ सोडतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नये." हे ऐकून झाडावर चढलेला मित्र लाजला. बोध, खरा मित्र तोच जो संकटाच्या वेळेही साथ सोडत नाही.